नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RW अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। मी होमराज लोणबले। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साप्ताहिक टेस्ट सिरीज जे आपण स्पेशल पोलीस भरतीकरिता घेत असतो त्याच्यामधील पेपर क्रमांक 5 याच्यामध्ये आलेले जे गणिताचे 25 प्रश्न आहेत त्या 25ही प्रश्नाचं विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालवता आपण 25ही प्रश्नाचं विश्लेषण करू। बघा पहिला प्रश्न काय होता, 12,500 रकमेवर टी वर्षामध्ये 5,625 रुपये व्याज येतो। जर व्याज दर 7.5 वार्षिक सरळ व्याज असेल तर टी म्हणजे किती? म्हणजे आपल्याला वेळ काढायची आहे, म्हणजे किती कालावधीमध्ये एवढे रुपये होतील व्याज हे काढायचं। बघा सूत्र काय बघा, SI म्हणजे सरळ व्याज बरोबर P गुणिला R गुणिला टी आणि भागीला काय करणार 100। या सूत्राच्या सहाय्याने आपण याची किंमत काढू शकतो। बघा व्याज कितीला आहे 5,625 रुपये व्याज आलेला आहे, बरोबर 12,500 रुपयावर आलेला आहे आणि 7.5 रेट आहे। टाइम काढायचा आहे आपल्याला, टी काढायची आहे, टाइम काढायचा आहे आणि भागीला काय करणार 100। ठीक आहे, आता बघा विद्यार्थी मित्रांना काटपीट करू शकतो। इथले 2 शून्य कापून घेतले, 0 0। त्यानंतर बघा टी ला मोकळं करायचं, आपण याला इकडे नेऊ शकतो 5,625 आणि भागीला 125 गुणिला 75 आणि इथं 75 लिहिले म्हणजे पॉइंट काढून घेतला तर वर आपण 0 देऊ। ठीक आहे, चला 25चा भाग देऊ शकतो आपण। बघा 25 त्रिक 75, 3 वेळा भाग गेला, 25 दुने 50। बघा 25 दुने 50 उरले किती बघा विद्यार्थी मित्रांनो 6 उरले, म्हणजे 62 झाले। पुन्हा 25 दुने 50 उरले किती तर 12 आणि 25 पाचा 125 आणि 0। ठीक आहे, एवढे वेळा भाग गेलेला आहे। त्याच्यानंतर पुन्हा भाग देऊ शकतो बघा 25चा, 25 पाचा 125 आणि 25 नवा किती होणार तर 225। आता बघा 5 त्रिक 15 आणि 15 सक 90, उत्तर किती आला तर 6 वर्ष। किती आला 6 वर्ष उत्तर आलेलं आहे। म्हणजे 12,500 रुपयावर 6 वर्षामध्ये येणारा व्याज असेल 5,625। म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर 6 वर्ष। ऑप्शन सी या प्रश्नाचा उत्तर आहे। ठीक आहे, चला त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया। बघा नंतरचा प्रश्न, बघा काय म्हटलंय प्रश्न, एका चौरसाची परिमिती 60 सेमी आहे, सेंटीमीटर आहे, तर क्षेत्रफळ किती चौरस सेमी आहे? बघा परिमिती दिलेली आहे आणि चौरसाची परिमिती बरोबर काय होते, परिमिती बरोबर चारही बाजूची बेरीज म्हणजे 4a आणि 4a बरोबर किती दिलेलं आहे तर 60 दिलेलं आहे। 4a आपल्याला जर बाजू काढायची असेल तर 4 1 4 15 चौक 60 म्हणजे a ची किंमत किती आली तर a ची किंमत आली 15, म्हणजे बाजू किती आली 15 आलेली आहे। बाजू 15 आलेली आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो बाजू 15 आलेली आहे। तर आता आपल्याला काय काढायचं आहे, क्षेत्रफळ काढायचं आहे आणि चौरसाचा क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर a स्क्वेअर म्हणजे सूत्र आहे बाजूचा वर्ग आणि बाजूचा वर्ग करायचा आहे, म्हणजे 15 बाजू आहे आणि 15चा वर्ग म्हणजे 225 चौरस सेमी हा या प्रश्नाचा उत्तर असेल। तर या प्रश्नाचं उत्तर आहे 225 चौरस सेमी। ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर आहे। ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया। चला बघा, काही मुलांना समान गोळ्या वाटल्या, प्रत्येकाला 12, 26 किंवा 18 गोळ्या वाटल्या तर प्रत्येक वेळी 2 गोळ्या कमी पडतात, यावरून गोळ्यांची एकूण संख्या किती? एकूण संख्या काढायची आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो काय करणार, आपल्याला याचा एलसीएम काढावं लागेल। मग एलसीएम काढायचं आहे 12, 26 आणि 18। ठीक आहे, याचा एलसीएम काढून घेऊ। बघा एलसीएम जरी केला आपण 2चा भाग देऊ शकतो, 2 बेसक 12, 13 दुने 26 आणि 9 दुने 18। पुन्हा 3चा भाग देऊ शकतो, 3, 3 दुने 6, 13 जशाच तसे आणि 3 त्रिक 9। आता यांचा एलसीएम लसावी काढण्यासाठी आपण यांचा गुणाकार करू। बघा
3 दुने 6, 6 दुने 12, 12 त्रिक 36 आणि 36 गुणिला किती करायचं आहे तर 13 करायचं आहे. 36 गुणिला किती करू तर 13 करू आपण. ठीक आहे बघा 13 सक 7808 हातचं किती तर 7, 13 दुने 13 त्रिक 39, 13 त्रिक 39 आणि हे 6 आणि किती होणार 13 त्रिक 39 6, त्याच्यानंतर हे 6 आणि ते हा चालेल 4, 468. आता आपण जर पाहिलं तर 468 हा याचा काय आहे लसावी आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की 468 या एवढ्या जर गोळ्या असत्या तर सगळ्याच्या सगळ्यांना सारखे वाटप झाल्या असत्या, एकही गोळी कमी पडली नसती. पण ऑप्शनमध्ये एकतर 468 आहेच नाही, मग 468 नाही आहे, मग 468च्या याच्यामध्ये गुणला जर 2 केला तर बघा 1 मिनिट आपण गुणला 2 करून पाहू. गुणला 2 केला तर बघा 8 दुने 16, 6 हातचा 1, 6 दुने 12, 13, 3 हातचा 1, त्यानंतर 4 दुने 8 आणि 1 9, 936. बघा 936 जर गोळ्या असल्या तर पूर्णच्या पूर्ण काय जातो म्हणजे पूर्णच्या पूर्ण विद्यार्थ्यांना सारख्या वाटप होतील, त्याच्यामध्ये एकही कमी पडणार नाही, एकही जास्त होणार नाही. पण 336 असल्यावर इथे आपल्याला पहिला ऑप्शन आहे 338. मग 338 जर गोळ्या असतील तर 2 गोळ्या उरणार आहेत. किती गोळ्या उरणार आहेत 2 गोळ्या उरणार आहेत. आपल्याला म्हणलंय 2 गोळ्या कमी पडल्या पाहिजे, मग हा उत्तर होऊ शकत नाही. आता बघा त्याच्यानंतर याला पुन्हा गुणीला 2 करून पाहू आपण. जर गुणला 2 केलं तर 6 दुने 12, 2, 6 दुने 12, 2 हातचा 1, 3 2 6 आणि 1 7, त्यानंतर 9 दुने 18. ठीक आहे, मग ह्या याच्या पटीतील आहेत ह्या संख्या, यांच्या पटीतील संख्या आहेत. मग 1872 जर गोळ्या असल्या तर सगळ्यांना सारखे वाटप होतील 1872. पण ऑप्शन बी मध्ये बघा 1872 नाही आहेत, 1870 आहेत. याचा अर्थ जर आपल्याला 12, 26 किंवा 18 जर वाटल्या तर अशा वाटण्यासाठी आपल्याला 1872 गोळ्या पाहिजे. पण इथं काय म्हणलं आहे की 2 गोळ्या कमी पडतात, म्हणजे 1870 हा उत्तर असायला पाहिजे. जर 1870 असेल, जर 1870 गोळ्या असतील तर आपल्याला 1872 लागणार होत्या, इथं 1870 आहेत, म्हणजे 2 गोळ्या कमी पडत आहेत. प्रश्न असाच म्हटलेला आहे, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, चला त्याच्यानंतरचा प्रश्न. मुंबई ते बेळगाव हे 590 किमी अंतर आहे. एकाच वेळी 7 वाजता परस्परांच्या विरुद्ध निघालेल्या एसटी गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी 48 किलोमीटर व 70 किलोमीटर आहे. दोघांच्या भेटीच्या वेळेस बेळगावहून निघालेल्या गाडीने किती अंतर कापले असेल. ठीक आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, सूत्र आहे डिस्टन्स म्हणजे अंतर, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. डिस्टन्स किती आहे बघा 590, किती आहे 590. आणि जर दोन्ही गाड्या एकमेकांच्या दिशेने येत असतील तर गाड्यांच्या स्पीड काय होते प्लस होते. म्हणजे बरोबर बघा 48 आणि एवढं जर आपण प्लस केला 48 प्लस 70 आणि गुणिला टाइम. ठीक आहे, बघा 590 बरोबर 8 आणि किती 118 गुणिला टाइम. बघा विद्यार्थी मित्रांनो काय झालेलं आहे, ही जे स्पीड आहे हे कशामध्ये आहे तर किलोमीटर प्रति तास मध्ये आहे, आणि हा डिस्टन्स आहे किलोमीटर मध्ये, म्हणजे डायरेक्ट भाग देऊ शकतो आपण. गुणिला भागीला काय करणार 118 बरोबर आपला काय निघेल टाइम. बघा भाग देऊ, जर भाग दिले तर 5 वेळा भाग जाईल का, किती वेळा 5 वेळा. बघा 5 वेळा भाग जाईल. 8 पंचे 40, 0 हातचे 4, 5 1 5 आणि 4 9 आणि 5 1 5. किती वेळा भाग गेला 5 वेळा भाग गेला. याचा अर्थ आपण म्हणू शकतो त्या 2 गाड्या एकमेकांना 5 तासामध्ये भेटतील. आता टाइम काढला आपण, आपल्याला काढायचं आहे बेळगावहून निघालेल्या गाडीचा अंतर काढायचं आहे, किती अंतर पार केलेलं आहे. आता बघा 5 तासानंतर भेटल्या आणि बघा बेळगावहून निघालेल्या गाडीचा वेग किती आहे 70 किलोमीटर प्रति तास, आणि तिने 5 तास प्रवास केला, म्हणजे 5 तासामध्ये 70 किलोमीटर प्रति तास वेगाने 5 तासामध्ये 5 7 35 म्हणजे 350 किलोमीटर अंतर पार केला असेल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी
350 किलोमीटर. ठीक आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न. चला त्यानंतरचा प्रश्न बघा. एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 8% सूट देतो तरीही त्यास 15% नफा होतो जर त्या वस्तूची छापील किंमत 1750 रुपये असेल तर वस्तू दुकानदाराने किती रुपयाला खरेदी केली असेल. बघा MP, CP, SP. ठीक आहे. आपण म्हणू शकतो की 100% ही खरेदी किंमत असते. जर त्याला 15% नफा व्हायला पाहिजे म्हणजे त्या वस्तूची विक्री किंमत 115% असायला पाहिजे. पण विक्री किमतीच्या आधी त्याने किती टक्के सूट दिलेली आहे तर 8% सूट दिली आहे. म्हणजे या मार्केट प्राइसवर 8% सूट दिली म्हणजे याचा अर्थ ही 92%ला विकलेली आहे. मग ही जर 92% आहे तर 100% आपले काय काढायचे आहे तर मार्केट प्राइस काढायची आहे. बघा आज काय करणार विद्यार्थी मित्रांनो. बघा 92 म्हणजे किती आहे तर एवढे आहे. 92 म्हणजे एवढे तर 100 म्हणजे किती काढू आपण. 92 म्हणजे किती आहे तर 115. मग 115 गुणीला 100 करू आणि खाली किती लिहिणार 92. चला 23 चो 92 आणि 23 पाचा 115. त्यानंतर 4 1 4 25 चो 100 आणि 25 पाचा 125. याचा अर्थ 92% ची किंमत 115 असेल तर 100% ची किंमत आहे 125%. ठीक आहे. आता आपल्याला तिन्ही किमती मिळाल्या. याची मार्केट प्राइस आहे 125%, कॉस्ट प्राइस आहे 100% आणि सेलिंग प्राइस आहे 115%. आणि 125%ची किंमत आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली आहे 1750. किती दिलेली आहे 1750. आपल्याला काढायची आहे 100%ची किंमत. 100% म्हणजे किती x करू 1750 गुणीला 100 भागीला 125. ठीक आहे. बघा 25 चा भाग देऊ. 25 पाचा 125, 25 पाचा 125, 25 चो 100. त्यानंतर बघा 5 1 5, 5 त्रिक 15 उरले किती 2, 5 5 25 आणि हे 0. बघा 4 0 0, 4 5 20 0, हातचे 2, 4 त्रिक 12 2 14 म्हणजे 1400 रुपये. काय असेल त्याची त्या दुकानदाराची खरेदी किंमत आहे 1400 रुपये. किती 1400 रुपये. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. अ ब क ड यांची मासिक सरासरी मिळकत 9500 रुपये आहे. त्यांची मिळकत 8:9:10:11 या प्रमाणात असल्यास अ ची मिळकत किती. बघा अ ब क ड यांची मिळकत आहे 8:9:10:11. ठीक आहे. आणि हे दिले आहे तुम्हाला सरासरी. काय दिलेली आहे सरासरी दिलेली आहे. ठीक आहे. मग आपण काय करणार बघा. सरासरी दिली असेल तर 95 गुणीला काय करणार 4. कारण सरासरी म्हटला तर एकूण काढण्यासाठी सरासरी गुणीला काय करावं लागते तर एकूण संख्या. बघा 4 0 0 4 0 0 4 0 0 4 25 0 हातचे 2, 4 9 36 आणि 2 किती 38. म्हणजे आपण म्हणू शकतो यांची एकूण मिळकत किती आहे तर 38,000 रुपये आहे. आता बघा 20 10 30 38 यांचा एकूण रेशो किती आहे 38 आणि 38 रेशो म्हणजे 38,000. 38 रेशो म्हणजे 38,000 तर 38 1 38. एक रेशो म्हणजे किती हजार 1000. एक रेशो म्हणजे किती 1000. आणि आपल्याला अ ची मिळकत काढायची आहे तर अ ची मिळकत किती आहे 8 रेशो म्हणजे 8 रेशो म्हणजे किती हजार होणार तर 8 रेशो म्हणजे 8000. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. अ ची मिळकत आहे 8000. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. जर 4 माणसे 20 दिवसात 3600 रुपये कमवतात तर 10 माणसे 20 दिवसात किती रुपये कमवतील. ठीक आहे. बघा किती माणसे 4 माणसे. 4 माणसे किती दिवसात 20 दिवसात किती कमवतात तर 3600 रुपये.
तर 10 माणसे 20 दिवसात किती रुपये कमवतील? काय करणार बघा, 10 हे याच्या कुठे जाणार गुणाकारात, हे याच्या भागाकारात जाणार. 20 गुणिला किती होणार, तर 3600 भागीला 4 गुणिला 20. ठीक आहे बघा, 20 आणि 20 कॅन्सल झाले. त्यानंतर 4 1 4, 4 9 36, 900 गुणिला 10 म्हणजे किती, तर 9000. किती हजार, 9000 या प्रश्नाचा उत्तर असेल. ठीक आहे, ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर आहे 9000. चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, नंतरचा प्रश्न आहे 28 मजूर रोज 8 तास काम करून, बघा 28 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 25 दिवसात पूर्ण करतात. तर 40 मजूर, किती मजूर, 40 मजूर रोज 20 तास काम करून किती दिवसामध्ये, रोज 20 दिवसामध्ये काम संपतं तर रोज किती तास काम करावे? ठीक आहे, करावे लागेल असा प्रश्न आहे. आता हे इकडे आहे तर टाइम काढायचा आपल्याला. बघा हे 40 आणि 20 याच्या भागाकारामध्ये येणार. 28 गुणिला 8 गुणिला 25 आणि भागीला 40 गुणिला काय होणार 20, बरोबर आपला काय निघेल, तास निघेल, टाइम निघेल. बघा 8 1 8, 8 5 40, 5 1 5, 5 5 25, 5 1 5, 5 20, 4 1 4, 4 7 28 म्हणजे 7 तास. कितीचा, 7 तास रोज काम करावं लागेल. त्यावेळेस ते काम 40 मजूर 20 दिवसात पूर्ण करू शकतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, 7 तास. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. एक हौद एका नळाने 6 तासात भरतो तर दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामा होतो. दोन्ही नळ एकदम सुरू केले तर हौद किती वेळात भरेल? बघा काय करणार, एक नळ आहे 6 तासामध्ये भरतो आणि 8 तासामध्ये खाली होतो. याचा एलसीएम जरी काढला तर आपण किती आहे 24. मग 6 6 24 याची प्लसची कार्यक्षमता आहे आणि 8 3 24 याची मायनसची कार्यक्षमता आहे. म्हणजे एक नळ 4 च्या स्पीडनं भरतो, दुसरा नळ 3 च्या स्पीडनं खाली करतो. जर दोन्ही नळ एका वेळेस सुरू केले तर 4 मधून 3 गेले 1, म्हणजे 1 च्या स्पीडनं भरल्या जाईल. आणि भरायचं किती आहे 24, आणि 24 भागीला 1 म्हणजे किती तास लागतील, तर 24 तास लागणार. किती तास, 24 तास लागणार. ठीक आहे, जो रिकामा करणारा असतो त्याची कार्यक्षमता असते मायनसची आणि जो भरणारा असतो त्याची कार्यक्षमता किती, कशाची असते, प्लसची असते. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया. बघा 13 मीटर 7 सेंटीमीटर बरोबर किती किलोमीटर? बघा 13 मीटर म्हणजेच आपण याला म्हणू शकतो 1300 सेंटीमीटर प्लस 7 सेंटीमीटर. जर याला आपण पूर्ण सेंटीमीटर मध्ये केला तर 1307 सेंटीमीटर होईल. आणि जर त्याला आपल्याला किलोमीटर मध्ये करायचं आहे, कशामध्ये करायचं आहे, किलोमीटर मध्ये. बघा याला जर मीटर मध्ये करायचं असेल तर आपण काय केलं असतं, भागीला 100. काय केलं असतं, भागीला 100. आणि पुन्हा मीटरला जर किलोमीटर मध्ये करायचं असतं तर भागीला काय केलं असतं 1000. तर अशा प्रकारे भागीला झाले असते. बघा 1307 भागीला 10,000 किती झाले असतं, 10,000 नाही एवढं झालं असतं. ठीक आहे, बघा आता खाली किती शून्य आहेत, 1 2 3 4 5. मग आपण पॉईंट किती अंकानंतर देणार, 5 अंकानंतर 0.0113 हा एवढा उत्तर यायला पाहिजे. किती यायला पाहिजे, तर 0.0130 कोणताही ऑप्शन आहे का ऑप्शन? ओके, ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर आहे 0.01370. ठीक आहे, किलोमीटर. अशा प्रकारे आपण याचा कशाचा, तर मीटर आणि सेंटीमीटरचा किलोमीटरमध्ये याला बदलवलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. एक खुर्ची 184 रुपयाला विकल्याने 15% नफा झाला तर 20% नफा हवा असल्यास ती खुर्ची कितीला विकावी? ठीक आहे, बघा आपण काय करणार, बघा 184 किती, तर 184 म्हणजे
किती टक्क्याची? तर 115% किंमत आहे. किती टक्क्याची? 115% किंमत आहे. आपल्याला काय काढायचं आहे? 120 नफा म्हणजे 120% किंमत काढू. ठीक आहे, बघा 184 गुणिला 120 भागीला किती करणार? तर 115. ठीक आहे, बघा काटपीट करूया आपण. काटपीट जरी केला तर 5चा भाग देऊ शकतो. 5 दुने 10, 5 दुने 10 आणि 5 त्रिक 15. त्यानंतर बघा 5 दुने 10 आणि 5 20. बघा 23. आता खाली 23 आहेत आणि 23 ही अभाज्य संख्या आहे. मग 23 अभाज्य संख्या आहे, पण वर बघा किती आहे? तर 184 आहे. मग 23च्या फाळेमध्ये 23 एक 23, 23 8 184. ठीक आहे, 8 × 32 2, हातचा किती? 3, 8 दुने 16 3 किती? 19. म्हणजे जर आपल्याला 20% नफा करायचा असेल तर ती वस्तू किती रुपयाला विकावी? तर 192 रुपयाला विकावी. ठीक आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 192. चला त्यानंतरचा प्रश्न बघा. हा, रोहित आपल्या मासिक उत्पन्नाचे 30% घर भाड्यावर, 20% किराण्यावर, 10% शिक्षणावर, 5% कपड्यावर खर्च करतो, तरी सुद्धा त्याच्याकडे 14,350 रुपये बचत, तर त्याचे मासिक उत्पन्न किती? बघा आपण म्हणू शकतो 100% मासिक उत्पन्न आहे. त्याच्यापैकी 30% त्यानं खर्च केले, त्यानंतर किती टक्के? 20%, त्यानंतर 10%, त्यानंतर किती टक्के? 5% असं त्यानं खर्च केला. तर याचा खर्च जर आपण पाहिला 30 आणि 20 50 60 आणि 65% खर्च केला. 100%पैकी 65% खर्च केला, म्हणजे उर्वरित किती असेल? 35% असायला पाहिजे. आता उर्वरित 35% आहे टक्क्यामध्ये, पण पैशामध्ये त्याची किंमत दिली आहे 14,350. मग आपण काय करणार? 35% म्हणजे 14,350 आहे. तर एकूण म्हणल्यावर 100% म्हणजे किती याची किंमत काढू. बघा विद्यार्थी मित्रांनो, 14,350 गुणिला 100 भागीला काय करणार? 35. ठीक आहे, आता बघा 5चा भाग देऊ. 5 7 35, 5 7 35. त्यानंतर बघा 5 7 35, त्याच्यानंतर 5 याच्यामध्ये भाग देऊ. 5 20 100. ठीक आहे, त्यानंतर बघा 7चा भाग इकडे जाईल. 7 1 7, 7 दुने 14, त्यानंतर 7 0 0, 7 5 35 0. बघा 2050 वेळा भाग गेला. त्यानंतर गुणाकार करू. बघा हे 2 शून्य लिहून घेतले आपण, 0 आणि 0 लिहून घेतले. 2 पंचे 10 0, हातचे 2, आता किती उरले? 2 आणि 2 दुने 4, तर किती? 1000. सॉरी, 2 पंचे 10 0 म्हणजे 1 उरला, 1 उरला, सॉरी 1 उरला, म्हणजे किती? 41,000. किती हजार? 41,000. 41,000 या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, बघा एक वेळा करून बघू. इथे किती उरले होते? तर 20 उरले होते. ठीक आहे, हे 0 आणि 0 लिहून घ्या. 5 दुने 10 0, हातचा 1, 5 दुने 10 1 आणि 4. ओके, 41,000 या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे त्या रोहितचा मासिक उत्पन्न किती आहे? तर 41,000 रुपये त्या रोहितचा मासिक उत्पन्न आहे. ठीक आहे, चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया. 6 संख्यांची सरासरी 64.5 आहे. 7वी संख्या 96 असल्यास सर्व 7 संख्यांची सरासरी किती? आता बघा किती संख्या आहे? तर 6 संख्यांची सरासरी आहे 64.5. म्हणजे आपण गुणिला काय करणार? 6. म्हणजे आपल्याला त्या एकूण संख्यांची बेरीज मिळेल. मग एकूण संख्यांची बेरीज काढले. 6 पंचे 30 0, हातचे 3, 6 चो 24 आणि 3, 24 आणि 3 27, 7 हातचे किती? तर 2, 6 6 36, 36 38. आपण म्हणू शकतो त्या 6 संख्यांची बेरीज किती आहे? तर 387 आहे. त्याच्यामध्ये 7वी संख्या 96 मिळवली. 96 मिळवू आपण याच्यामध्ये. तर बघा 6 आणि 7 13, 3 हातचा 1, 8 9 9 18, 8 हातचा 1 4. ठीक आहे, आपण त्याच्यामध्ये जर ती संख्या मिळवली तर 7 संख्यांची बेरीज एवढी होते. आणि जर याला भागीला 7 केला तर 7 1 7. ठीक आहे,
7 सकम 42, 7 सकम 42 तर किती उरले तर 6 63 झाले आणि 7 9 63. अशा प्रकारे 7 संख्याची सरासरी किती होईल तर ऑप्शन डी 69 7 संख्यांची सरासरी होईल. बघा सम ॲव्हरेज इज इक्वल टू सम भागिला नंबर, ह्या सूत्राच्या सहाय्याने आपण हे सगळं सोडलेलं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न काढूया आपण. ओके चला बघा, एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये सूत्र न वापरता आपण याचं उत्तर काढू शकतो. बघा बेस आपण पकडला 7 काय आहे त्रिज्या जर 7 असेल तर त्याचा क्षेत्रफळ 500 100 किती असते 54 असते आणि त्याची परिमिती त्याचा परी किती असते 44. आता बघा काय झालेलं आहे, त्रिज्या 7 वरून किती झाली 14 झाली. किती झाली 14. त्रिज्या झाली 7 वरून 14 म्हणजे काय झाली दुप्पट झाली 2 पट. आणि जर त्रिज्या जर दुप्पट होत असेल तर त्याचा क्षेत्रफळ किती होतो 4 पट होतो. किती होतो 4 पट म्हणजे 4 × 16 = 6 हातचा 1, 4 × 5 = 20 आणि 21 1 हातचे 2, 4 2 4 1 4 2 6 म्हणजे त्या जर 14 त्रिज्या असेल तर क्षेत्रफळ असायला पाहिजे 616 चौरस सेंटीमीटर. या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, सूत्र काय आहे तर वर्तुळाचे क्षेत्रफळाचे सूत्र आहे πr², पण हा सूत्र न वापरता तुम्ही याने डायरेक्ट त्याचं उत्तर काढू शकता. ठीक आहे चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. पाया 5 सेंटीमीटर, उंची 12 सेंटीमीटर असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण किती असेल. बघा कर्ण काढायचा आहे. कर्ण जर काढायचा असेल तर AC² पायथागोरसचा प्रमेय लावायला लागेल आपल्याला. AC² बरोबर AB² प्लस BC². ठीक आहे, याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे उंची पायाचा स्क्वेअर किती आहे 25. त्यानंतर उंचीचा स्क्वेअर किती आहे रे, उंचीचा स्क्वेअर आहे 12, 12चा स्क्वेअर किती आहे तर 144. याची जर बेरीज केला तर किती आला तर 169. आणि AC चा स्क्वेअर म्हणजे आपल्याला AC काढायचा आहे तर याचा हा कोणाचा स्क्वेअर आहे तर 13चा स्क्वेअर आहे. म्हणून काय असायला पाहिजे तर 13 सेंटीमीटर. या प्रश्नाचं उत्तर आहे कर्ण काढायचं असेल तर या दोघांची बेरीज करायची. सरळ तुम्ही उत्तर काढू शकले असते. 25 आणि 12 यांच्या स्क्वेअरची बेरीज करायची आणि हा जो निघणार आहे याचा स्क्वेअर रूट म्हणजे काय असेल कर्ण असेल. ठीक आहे चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया. बघा P या नळाने पाण्याची टाकी 3/5. ठीक आहे, P या नळाने पाण्याची 3/5 टाकी भरण्यास 18 तास लागतात. किती लागतात 18 तास लागतात. तर टाकी पूर्ण भरण्यास अजून किती तास लागतील. बघा पूर्णच्या पूर्ण टाकी किती भाग आहे 5 भाग, त्याच्यापैकी 3 भाग भरायला 18 तास लागतात. म्हणजे 3 1 3 3 सक 18. आपण म्हणू शकतो 1 भाग भरायला किती वेळ लागेल तर 6 तास लागत असतील. बघा टाकीचा 5/3 म्हणजे 5 पैकी 3 भाग भरायला 18 तास म्हणजे 3 1 3 3 सक 18. 1 भाग भरायला किती तास लागतात तर 5 तास. मग टाकीचा पूर्ण भाग किती आहे 5 भाग. मग पूर्णच्या पूर्ण भरायला किती तास लागतील तर 5 छक 30 तास लागायला पाहिजे. बघा आता काय म्हणलं आहे तर टाकी भरण्यास अजून किती तास लागतील. आधी किती तास लागत होते तर 18 तास, आता किती लागत आहेत तर 12 किती तास तर 30 तास. म्हणजे अजून किती तास तर अजून 12 तास. अजून किती तास लागतात 12 तास लागतील. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे अजून किती तास तर 12 तास. ठीक आहे चला. 3 संख्यांचे गुणोत्तर 3:4:5 आहे. 3 संख्या आहेत त्यांचे गुणोत्तर आहे 3:4:5 आणि त्यांच्या वर्गाची बेरीज म्हणल्या बघा याचा वर्ग किती आहे 9 प्लस याचा वर्ग किती आहे 16 प्लस याचा वर्ग किती 25. ठीक आहे 16 25 आणि 25 किती झाले तर 50 आणि 50 ची बेरीज किती आहे तर 450. ठीक आहे 0 0 कॅन्सल 5 1 5 1 रेशो म्हणजे किती 9. पण वर्गाची बेरीज म्हणलाय म्हणून आपण याचा काय काढणार वर्गमूळ काढणार. म्हणजे आपण म्हणू शकतो 1 रेशोची किंमत किती आहे 3. 1 रेशोची किंमत 3 आहे. मग त्या संख्या आपल्याकडेच आहेत 3 त्रिक 9 3 चौक 12 आणि 3 5 15.
म्हणजे त्या संख्या कोणत्या असायला पाहिजे, 9, 12, 15 ह्या संख्या असायला पाहिजे. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर आहे 9, 12, 15. बघा, वर्ग म्हणल्यावर आपल्याला जो येणारी संख्या आहे त्याचा वर्गमूळ काढायचा आहे, तो 1 ची किंमत असते. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, एका खोक्याची लांबी 20 सेंटीमीटर, रुंदी 10.5 सेंटीमीटर व उंची 8 सेंटीमीटर असल्यास त्याचे घनफळ किती. बघा, घनफळ काढण्यासाठी आपण काय करणार, लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची, लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची करणार. ठीक आहे. बघा, आता लांबी किती आहे 20 सेंटीमीटर, रुंदी किती आहे त्याला पॉईंट काढून घेतो 105 लिहितो, आणि उंची किती आहे 8, भागीला काय करणार विद्यार्थी मित्रांनो 10 करणार, 0 0 कॅन्सल. आता बघा, चला 105 दुने 210, 210 गुणिला 8, 8 0 0, 8 1 8, 8 दुने 16, किती होणार तर 1680 घ सेमी. किती होणार 1680. डायरेक्ट याचा तिघाचा गुणाकार करायचं होतं. ठीक आहे. चला, त्याच्यानंतर 1680 घ सेमी, ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. तर पोलीस भरतीमध्ये या लेवलचे प्रश्न येतात विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये मेन्शुरेशनवर बरेचसे प्रश्न 2-3 प्रश्न येत असतात, म्हणून आपल्याला त्याचा घनमूळ, क्षेत्रफळ काढणे, पृष्ठफळ काढणे, त्यानंतर कर्ण काढणे, तर अशा प्रकारचे हे जे काही आहेत ते सूत्र तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, 15 रुपये प्रति किलोचे 10 किलो गहू. बघा, 15 रुपये प्रति किलोचे किती किलो गहू तर 10, म्हणजे किती रुपयाचे घेतले असतील तर 150 रुपयाचे. त्यानंतर किती 10 रुपये प्रति किलोचे 5 किलो गहू, म्हणजे 10 रुपये प्रति किलोचे किती गहू 5 किलो गहू, या किती रुपयाचे घेतले असतील 50 रुपयाचे. असे एकूण किती किलो गहू घेतले तर 15 किलो गहू घेतले, आणि किती रुपयाचे 200 रुपयाचे घेतले. किती रुपयाचे 200 रुपयाचे घेतले. आणि काय म्हणते सर्व मिसळून, म्हणजे मिसळले 15 किलो गहू, 15 kg 15 किलो गहू आहेत, हे 200 रुपयाचे घेतले, 200 रुपयाचे घेतले, आणि त्यांना किती रुपये प्रति किलो विकले तर 20 रुपये प्रति किलो विकले. बघा, म्हणजे 15 किलो गहूला 20 रुपये प्रति किलो विकले, म्हणजे किती रुपयाला विकले 300 रुपयाला. घेतले किती रुपयाला 200ला, विकले कितीला 300ला, म्हणजे नफा किती झाला रे 100 रुपये नफा झालेला आहे. किती रुपये 100 रुपये नफा झालेला आहे. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचा उत्तर आहे. ठीक आहे. चला, त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, 2 विषयाच्या एका परीक्षेत 30% विद्यार्थी नापास झाले. काय झाले नापास झाले. ठीक आहे. त्यानंतर 20% विद्यार्थी कुठे नापास झाले इंग्रजीमध्ये नापास झाले. 20% विद्यार्थी कुठे झाले इंग्रजीमध्ये नापास. यांची काय करायची विद्यार्थी मित्रांनो बेरीज, म्हणजे एकूण आपण म्हणू शकतो 2 विषय मिळून 50% काय झाले नापास. काय झाले नापास. त्यानंतर काय म्हणताय दोन्ही विषय मिळून 10% विद्यार्थी नापास झाले. बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये इथे पण गणित आणि हे स्पेशल दिले आहे, आणि दोन्ही विषयामध्ये याच्यामध्ये पण डबल त्यांचा काउंटिंग झालेली आहे, म्हणून आपण काय करणार 10% मायनस करू, राहिला किती तर 40% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. मग एकूण विद्यार्थी किती असतात 100%. 100%पैकी 40% नापास झाले, आपण मायनस करू, म्हणजे पास किती झाले असतील तर 60% पास झाले असतील. ठीक आहे. ओके, 60% पास. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे 60%. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, रोमन अंकामध्ये CM या अंकाची किंमत किती. बघा, C म्हणजे किती असते तर 100. किती असते C म्हणजे काय आहे विद्यार्थी मित्रांनो 100, आणि गुणिला M म्हणजे किती असते तर 1000 असते. मग यांचा जर गुणाकार केला तर किती व्हायला पाहिजे तर एवढी किंमत व्हायला पाहिजे. ऑप्शन ए या प्रश्नाचा उत्तर आहे. ठीक आहे. चला, शेवटचे 1-2 प्रश्न राहिलेले आहेत, 2-3 प्रश्न त्याचा उत्तर काढा. बघा, दशादशे 10% दराने 20,000 रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. बघा, आता चक्रवाढ व्याज करायचं आहे किती टक्के 10% दर आहे. बघा किती टक्के 10, आणि 10% म्हणजे किती होतो तर 1/10. बघा आपल्याला काय करायचं आहे प्रिन्सिपल लिहायचे अमाऊंट. बघा पहिल्या वर्षी 10चा किती होणार 11. किती होणार 11. ठीक आहे. दुसऱ्या वर्षी किती होणार 10चा 11. तिसऱ्या वर्षी किती होणार 10चा 11. याचा जर आपण काढला तर क्यूब किती 1000, याचा क्यूब किती
1331. आपल्याला व्याज काढायचं आहे. ही काय असते, आपण घेतलेली रक्कम, ही असते आपण व्याजासहित विकलेली म्हणजे दिलेली रक्कम, आणि याच्यामध्ये फरक किती आहे तर 331 हाय असते व्याज. काय असते, व्याज. ठीक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रश्नामध्ये हजार रेशोसाठी किंमत दिलेली आहे 20,000. किती दिलेली आहे, 1000. 20,000 दिलेले आहे. 1000 साठी 20,000 म्हणजे किती पट झालेला आहे, 20 पट. मग आपण यालाही 20 पट करू. जर याला 20 पट केले तर हा 0, बे 1 बे, बे त्रिक 6, बे त्रिक 6 म्हणजे 6,620 रुपये काय असणार आहे, 6,620 रुपये या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यावर येणारा व्याज, चक्रवाढ व्याज किती असायला पाहिजे, 6,620 रुपये. चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया. एका किल्ल्यावर 1200 सैनिकांना, बघा एका किल्ल्यावर किती सैनिकांना, 1200 सैनिकांना 60 दिवस पुरेल एवढा अन्न आहे. आपण याचा गुणाकार करू. बघा 12 × 72 आणि त्यासमोर 3 शून्य लावून घ्या. ठीक आहे. एवढा युनिट अन्न आहे. त्याच्यापैकी किती, 30 दिवसानंतर म्हणजे 30 दिवसानंतर नवीन सैनिक आले 300. पण मला सांगा 1200 सैनिकांनी 30 दिवस तो अन्न खाल्लेला आहे म्हणजे 12 त्रिक 36 म्हणजे 36,000 युनिट त्यांनी संपवला. 72,000 युनिट पैकी 36,000 युनिट त्यांनी संपवला म्हणजे उरला किती रे, 36,000 युनिट उरलेला आहे. आता बघा 36,000 युनिट उरलेला आहे. त्याच्यामध्ये बघा 300 सैनिक नवीन आले. आधी किती सैनिक होते, 1200, नंतर किती आले 300 म्हणजे झाले किती तर 1500. आणि अन्न किती आहे तर 36,000 युनिट अन्न आहे. आता हे अन्न कोण खाणार आहेत तर ते आधीचे 1200 नंतरचे 300 1500 सैनिक खाणार आहेत. तर यांना किती दिवस होईल बघा, 0 0 0 0 कॅन्सल, 15 1 15, 15 दुने 30 आणि 15 चो 60. तर किती दिवस, 24 दिवस त्यांना ते अन्न पुरेल. ठीक आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी. या प्रश्नाचा उत्तर आहे 24 दिवस. ठीक आहे. बघा त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 8 सेकंदात एक गाडी 88 मीटर जाते तर तिचा ताशी वेग किती. बघा 8 सेकंदात 88 मीटर. बघा स्पीड डिस्टन्स बरोबर स्पीड गुणिला टाइम. डिस्टन्स किती दिला आहे 88 आणि स्पीड दिलेली आहे का आपल्याला, नाही, स्पीड काढायची आहे आणि टाइम दिलेला आहे 8 सेकंद. बघा स्पीड काढण्यासाठी 88 भागीला 8 करणार. जर आपण 8 न 88 ला भागला तर येणारी जे स्पीड आहे ते आपली कशामध्ये निघणार, मीटर सेकंद मध्ये निघणार आहे. पण आपल्याला कशामध्ये काढायचं आहे, किलोमीटर प्रति तास. आणि किलोमीटर प्रति तास मध्ये काढण्यासाठी आपण काय करणार, गुणिला 18/5. ठीक आहे. चला काटपीट करू. 8 1 8, 11 8 88, 11 8 88, सी 8 हास्य 8, 11 1 11 आणि 8 किती तर 19 भागिले करू 5. ठीक आहे. 5 1 5, 5 त्रिक 15, 19 मधून 15 गेले 4 उरले, मग 5 9 45 उरले किती 3 आणि 5 6 30 किलोमीटर प्रति तास. 39.6 किलोमीटर प्रति तास या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी. 39.6 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. चला शेवटचा प्रश्न राहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा शेवटचा प्रश्न चक्रवाढ व्याज. बघा 5% वार्षिक व्याज दराने पाहिजे होतं. वार्षिक व्याज दराने 2 वर्षामध्ये चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांच्यामधील फरक 10 रुपये असेल तर ती रक्कम कोणती. बघा याच्यासाठी एकदम जबरदस्त सूत्र आहे. बघा D2 बरोबर P गुणिला R भागिला 100 गुणिला R भागिला 100 या सूत्राच्या साहाय्याने आपण लवकरात लवकर या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. बघा D2 म्हणजे अंतर. किती आहे अंतर, 10 रुपये अंतर आहे. किती रुपयावर आपल्याला माहित नाही. आणि 5% म्हणजे 1/20 गुणिला 1/20 करू शकता. आपल्याला P ची किंमत काढायची आहे. P सोबत असलेले आपण हे भागाकारात आहेत आपल्याला गुणाकारात नेऊ. 10 गुणिला 20 गुणिला 20 म्हणजे बेदुने 4च्या समोर 3 शून्य लिहून घ्या. या प्रश्नाचं उत्तर आहे 4000 रुपये ऑप्शन बी. ठीक आहे. तर अशा प्रकारे या साप्ताहिक टेस्ट सिरीज मधील जो पेपर क्रमांक 5 होता
त्याच्यामधील जे 25चे 25 गणिताचे प्रश्न आहेत त्याचं विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधी पण जेवढे पेपर झालेले आहेत त्याचं विश्लेषण आपण घेतलेलं आहे आणि तो आपल्या RW अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये आहे. ठीक आहे, तर तुम्हाला ते व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही बघू शकता. तर तुम्ही आमच्या RW अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा.